पुढची बातमी पश्चिम बंगालमधून। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा आज मुख्यमंत्री म्हणून पहिला दिवस आणि आजच्याच दिवशी त्यांच्या सरकारला एक मोठं यश हाती आलं। निवडणूक निकालानंतर शुभेंदू यांच्या पीएच्या हत्येने सारा बंगाल हादरला होता। तेव्हा शुभेंदू यांनी प्रण केला होता बंगालमधलं गुंडाराज संपवणार आणि त्याच दिशेने त्यांची पावलं पडताना दिसतायत। चंद्रनाथ रथ यांच्या 3 संशयित मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे। पाहूया याच संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। पश्चिम बंगालची सूत्र हाती घेतात शुभेंदू अधिकारी यांनी पावलं उचलल्याचं दिसतंय। निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, त्याचा फटका खुद्द शुभेंदू अधिकारींनाच बसलाय। कारण त्यांचा पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। त्याचवेळी शुभेंदू अधिकारींनी विडा उचलला तो पश्चिम बंगालमधील गुंडाराज संपवण्याचा आणि त्यानंतर 5च दिवसांनी या हत्येतील संशयित आरोपींना बिहार आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं तिघांनाही आपल्यासोबत कोलकात्यात आणलंय। देखिए, जो पूरा मामला है वो अनुसंधान अंतर्गत है। इसके अंतर्गत में ही जो है बंगाल पुलिस की तरफ से जो पूर्वाई गई सूचना के आधार पर जो है 2 लोगों की गिरफ्तारी जो है बक्सर से की गई है और आगे की जो है कार्रवाई उनके विरुद्ध जो हम लोगों ने जारी कर दी है और उन लोगों को जो हैंडओवर कर दिया गया। बंगालमधून बिहारमध्ये पोहोचलेल्या एसटीएफच्या पथकानं बक्सरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी रात्री छापेमारी केली। यावेळी मयंक मिश्रा आणि विक्की मौर्य यांना ताब्यात घेण्यात आलाय। जिल्ह्यातील कुख्यात विशाल श्रीवास्तव याचीही चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं। दरम्यान 3ही आरोपींना 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। Stage of investigation, 3 persons has been arrested and they are produced today with a prior of 14 days PC. The Lanet Code, after perusal of the case diary till date, allowed PC till 24th. That is 13 days PC has been allowed. We have also prayed for adding the section of destruction of evidence because there are ample evidence in. So that section we have prayed for and that is also allowed. And 24th is the next date for remand. How many accused? There are 3 accused persons and they are all produced in a muffled conditions. तर संशयितांपैकी एका संशयिताच्या आईनं आपल्या मुलावरील आरोप फेटाळून लावल्यात। तसंच पोलीस कारवाईवर गंभीर आरोप केले। खा करके जो ही मैं वहाँ से निकल रही थी, ये सोजी की टीम हमारी गाड़ी रोक दी और हमको और हमारे बच्चे को वहाँ से अगवा कर लिया। अपने पास पूरे रात रखे, हमको तो लेडीज वो में रखे, क्या होता है थाना में, और 4 लोगों को अपने तरफ रखे थे। कहाँ रखे थे हम नहीं जानते। दुसरीकडे या कारवाईबद्दल भाजपच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केलंय। केवळ 5च दिवसात या प्रकरणी यश मिळाल्यानं अशा हिंसेच्या घटना कमी होतील अशी आशा भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांनी व्यक्त केली आहे। अभी तक तो जितना बड़ा बड़ा घटना घटती थी तो कहाँ पे क्या चला जाते थे, किसी का विचार नहीं होते थे, ऐसा ही होते देखा हम लोग कभी दिखा ही नहीं। लेकिन ये जो बड़ा जो इंसिडेंट हुआ था शुभेंदु दा का जो चंद्र के साथ हुआ था, इसमें बहुत जल्दी यह हुआ है, इसका कड़ी की कड़ी शास्ति होना चाहिए और जो भी शूटर आए थे उसके साथ किसका लिंक है ये भी जल्दी से जल्दी बाहर होना चाहिए। 4 मे रोजी बंगाल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 2 दिवसांनी अर्थात 6 मे रोजी 42 वर्षीय चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम परिसरात घडली आहे। हल्लेखोर चंद्रनाथ रथ यांच्या गाडीचा पाठलाग करत होते। गाडी थांबवून समोरून बंद खिडकीतून गोळीबार केला आणि ते पळून गेले। हल्ल्यात गाडी चालकही गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर चंद्रनाथ रथ यांना छातीत आणि पोटात 3 गोळ्या लागल्या होत्या। कोण होते चंद्रनाथ रथ यावर एक नजर टाकूया। चंद्रनाथ आधी हवाई दलात अधिकारी होते। रहारा रामकृष्ण मिशनमधून आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। VRS घेतल्यानंतर काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। त्यानंतर सुवेंदूंसह तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं। सुवेंदू अधिकारींच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक होते। चंद्रनाथ 2019 मध्ये सुवेंदूंच्या अधिकृत टीमचा भाग बनले। चंद्रनाथ यांनी भवानीपूरमध्ये सुवेंदूंच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळली। चंद्रनाथ रथ यांच्या आई हाशी रथ याही पूर्व मेदिनीपूरमध्ये स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत।
प्रसिद्धी झोतापासून दूर राहत काम करणाऱ्या चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्यानं या हत्येचा उलगडा लवकरच होऊ शकतो. आणि जर तसंच झालं तर गुंडाराज संपवण्याच्या शुभेंदू अधिकारींच्या घोषणेच्या पूर्ततेच्या दिशेनं पहिलं पाऊल समजलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.